नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये आता एक मोठा बदल करण्यात आलेला आहे। आज जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुमचा अर्ज हा भरला जाणार नाही। जर तुम्हाला आता नवीन अर्ज करायचा असेल तर तो आता ऑनलाईन पद्धतीने करता येणार नाही। नवीन अर्ज करण्यासाठी तुम्हाला नजीकच्या अंगणवाडी केंद्रात जाऊन ऑफलाईन अर्ज हा करावा लागणार आहे। त्यावर शासनाचा नवीन GR सुद्धा आलेला आहे। तर त्या GR मध्ये नक्की काय आहे ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवणार आहे। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचा हा GR दिनांक 6 सप्टेंबर 2024 म्हणजे आज आलेला आहे। तर या GR मध्ये महत्त्वपूर्ण गोष्टी मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे। तर शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना माहे दिनांक 2024 मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास संदर्भ दिनांक 2/9/2024 रोजी शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत संदर्भ दिन शासन निर्णय 12/7/2024 व 25/7/2024 अन्वये नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, समूह संघटन व मदत कक्ष, आशा सेविका, सेतू सेविका केंद्र, अंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र या 11 प्रतिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकारण्यास प्रतिकृत करण्यात आले होते। आता या शासन निर्णयान्वये अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्रतिकृत व्यक्तींना अर्ज स्वीकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात येत आहे। म्हणजे अर्ज करण्यास ज्यांना मान्यता देण्यात आलेली होती आता त्यांना कोणत्याही प्रकारचा अर्ज करता येणार नाही। तर जर तुम्हाला नवीन अर्ज करायचा असेल तर अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त कोणीही अर्ज करू शकत नाही। तुम्हाला नवीन अर्ज करण्यासाठी नजीकच्या अंगणवाडी सेविका केंद्रात जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज हा करावा लागेल।